छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराज्य समूह भूपेंद्र मोरे यांनी रक्तदान शिबिर, भव्य मिरवणूक सोहळा, रुग्णसेवेसाठी अल्पदरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण, महिला भगिनींसाठी खेळ, पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम, तर परिसरातील ज्येष्ठ महिला पत्रकार व स्वच्छता करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कारही यावेळी करण्यात आला। आगामी काळात आपण सर्वजण भूपेंद्र मोरे यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वास योग्य संधी द्याल असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला। राजलक्ष्मी आयकॉन येथे झालेल्या या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लहान मुलांचे नृत्य, भाषण, कला सादर करून सर्वांचेच मन जिंकले। या कार्यक्रमासाठी रुपालीताई चाकणकर, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप बाबा धुमाळ, आयोजक भूपेंद्र मोरे, नेहाताई मोरे, अंजली मोरे, यशस्वी वैद्य, सुजाता सतीश वैद्य, आशा पवार, ज्योती दारुंडे, सोनाली नायर, सविता डोगे, आयेशा माणियार, सोनाली दिघे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे निवेदन नितीन कोकणे पुणेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश लोंढे यांनी केले। इकडे तीन हाँ इथे चार वहिनी इथे 2 नंबर सेमीफायनल विनर आज आहे सेमीफायनल करायचं आहे वहिनी तुला फुटण्याचा दुसरा घ्या खेळ चालू झालेला नाही अजून 395 आपण शिवजयंती आज साजरी करतोय। ही आज अशी प्रतिभावान जी मुलं आहेत की ज्यांना खरंच प्रेम आहे आपल्या राजांबद्दल, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत, हे पाहून खरंच भरून येतो। खरंच या गोष्टींची गरज आहे। छत्रपती संभाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले पाहिजेत, म्हणून अविरत आम्ही 14 वर्ष शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय दिमागदारपणे साजरा करतो। याच्यामध्ये इथं असणाऱ्या नागरिकांचाही सहभाग असतो आणि आलेले मान्यवर हेही प्रत्येक वेळेस येऊन कौतुक करून जातात। मात्र यावेळेचा पूर्ण कार्यक्रमाचा जो संपूर्ण आयोजन होतं हे वेगळ्या पद्धतीने आपण थाटलं होतं। ज्या मावळ्यांनी या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्तातून हा महाराष्ट्र उभा राहिला, त्यांच्यासाठी एक स्मरणार्थ म्हणून आम्ही एक रक्तदान शिबिर घेतलं होतं। त्यानंतर एक भव्य शिवमिरवणूक काढली होती की जी पारंपरिक आणि संस्कृतीला धरून आपल्या असेल। आणि त्यानंतर आज तुम्ही पाहताय की महिलांचा सन्मान, ज्या छत्रपतींनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवला, त्या महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या रोजच्या व्यापातनं थोडा वेळ त्यांना मिळावा यासाठी, आनंदाचे क्षण मिळावे यासाठी म्हणून आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला। अतिशय सुंदर प्रतिसाद आहे। फार उशीर झालेला आहे तरी सुद्धा महिला आज इथं बसून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक असे नवनवीन उपक्रम शिवराज्य समूहातर्फे आपण करतोय। आणि इथं हा दुर्गम भाग आहे, अतिशय ट्रॅफिकचा भाग आहे। इथं रुग्ण पोहोचणं म्हणजे जवळपास जाण्यातच जमा आहे। त्या एका धर्तीवरती शिवराज्य समूहाच्या संपूर्ण सभासदांकडनं आणि आमच्या सर्वांतर्फे एक विचार झाला की आपण एक ॲम्ब्युलन्स सेवा आपण इथं सुरू करावी आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पार पडला। भूपेंद्रदा वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात। खरं तर या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सुटावे म्हणून नागरिकांबरोबर आंदोलन करणारा एक कार्यकर्ता म्हणून भूपेंद्रदादाची ओळख आहे। मग तो प्रश्न महानगरपालिकेचा असो, मतदारसंघाचा असो, पाण्याचा असो, रस्त्याचा असो, ड्रेनेजचा असो, या सगळ्या प्रश्नांसाठी आपल्याबरोबर लढणारा आपला माणूस म्हणून भूपेंद्रदादा काम करतात। कायमनी त्यांच्यासोबत आहेत। आज आपण पाहताय एक चांगली ॲम्ब्युलन्स त्यांनी या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कोणालाही इमर्जन्सीची गरज लागली तरी त्या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। समाजासाठी जे काही करता येईल ती करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करणार आहे। त्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, जिथं जिथं भूपेंद्रदादा आहे तिथं आपण भूपेंद्रदादाबरोबर उभं राहायचंय, ताकदीने त्यांना साथ द्यायची आहे, कारण ते आपले प्रश्न सोडवण्यासाठी भांडतात। मी नेहा भूपेंद्र मोरे। दरवर्षी आपला शिवजयंतीचा कार्यक्रम नेहमी उत्साहात होतो। हे जास्त करून महिलांना प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे महिला खूप आनंदी आहेत आणि असाच महिलांनी आपल्याला सपोर्ट करावा हीच एक अपेक्षा आहे आणि असेच आशीर्वाद नेहमी राहावेत। मी आज खेळले आणि पैठणी जिंकले, त्यासाठी मला खूप छान वाटतंय आणि महिलांसाठी असंच दरवर्षी भूपेंद्र मोरे दादा हे ठेवत असतात गेम्स। मला असं वाटलं नव्हतं की मी आज जिंकेल आणि मी आज पैठणी जिंकले। मला खूप छान वाटतंय।
पण मला वाटलं नाही मी दुसरा क्रमांक मला भेटल. भाऊंनी खूप सगळ्यांना सहकार्य करतात, मदत पण करतात खूप. असंच पुढे मदत करत राहू द्या आणि जेवढं महिलांसाठी करता येईल भाऊ तेवढं करतच राहतात. त्यांनी आता 2 दिवस रक्तदान शिबिर, काल शिवजयंतीचं हे सगळं सेलिब्रेट केलं. खूप छान होतं. इतर वेळेला कधी सहभाग घेत नाही, पण ह्या सहभागामध्ये त्यांनी उत्स्फूर्तमध्ये प्रतिसाद दिला. नरे गावामध्ये जे ड्रेनेज लाईन आहे, पाणी प्रश्न आहे, हे त्यांनी बऱ्याच आंदोलनामध्ये ह्याच्यामधून त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कुठलंही पद किंवा काही नसताना त्यांनी ते उत्स्फूर्तपणे साकार केलं. तर आम्ही पण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि आता लोकांचा प्रचंड विश्वास बसतोय की बाबा ते भरपूर प्रकारे कुठलंही पद नसताना सुद्धा ते काम करतात. तर त्यांनी अशीच सेवा करावी आणि आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे.